गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. निरीक्षण आणि प्रयोग हे विगमनाचे वास्तविक आधार, वैज्ञानिक संशोधनाचे वास्तविक आधार या युनिटमधील आपण संकल्पना पाहत असताना असं म्हटलं की दोन वास्तविक आधार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो निरीक्षण आणि दुसरा जो वास्तविक आधार आहे तो म्हणजे प्रयोग. निरीक्षण आणि प्रयोग हे दोनही वास्तविक आधारांची चर्चा करत असताना निरीक्षण पूर्णपणे आपण या ठिकाणी चर्चा करून संपवलेला आहे. विज्ञानाचा जो वास्तविक आधार दुसरा प्रयोग या नावानं ओळखला जातो त्याची आपण चर्चा करत असताना प्रथमतः व्याख्या पाहिली, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप पाहिलं. व्याख्या आणि स्वरूप पाहिल्यानंतर प्रयोगाच्या फायद्यांची आपण चर्चा केली होती. आणि अशी चर्चा करत असताना आपण या संकल्पनेचा आणि या युनिटचा आज शेवट आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रयोगाचे तोटे किंवा त्यालाच मर्यादा असं म्हटलं जातं, डिसएडव्हान्टेज किंवा लिमिट्स ऑफ एक्सपेरिमेंट. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की निरीक्षणाचे फायदे आणि तोटे ही एक संकल्पना आपण पाहिली होती आणि प्रयोगाचे फायदे आपण पाहिले. परस्पर अशी या दोन संकल्पनांची चर्चा करत असताना काही मुद्दे जे चर्चेला आले होते ते पुन्हा या ठिकाणी चर्चेला येतील, यात मुळीच शंका नाही. आपण सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं आहे की निरीक्षण आणि प्रयोग या दोन्हींची व्याप्ती आपण संशोधनाच्या संदर्भामध्ये पाहत असताना निरीक्षण हे व्यापक आहे असं आपण म्हटलं आणि प्रयोग हा मर्यादित आहे. प्रयोग हा फक्त प्रयोगशाळेमध्येच केला जातो, करता येतो. कारण निरीक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची साधन सामुग्री आपल्याला असत नाही. साधन सामुग्रीशिवाय अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा या निसर्गातील घटनांचं निरीक्षण करता येतं. प्रयोगामध्ये मात्र साधन सामुग्रीची जमवाजमव करावी लागते. जे साधन सामुग्रीची जमवाजमव करावी लागते त्याच्या आधी प्रयोग करता की ज्याच्या मनामध्ये जी संकल्पना आहे, ज्या घटनेवरती प्रयोग करावयाचा आहे त्याची तीच साधन सामुग्री जमवाजमव करावी लागते. साधन सामुग्रीशिवाय प्रयोगाची कन्सेप्ट आपल्याला पूर्ण करता येत नाही. कोणतीच साधन सामुग्री आपल्या हाती नाही, मात्र प्रयोगानं निष्कर्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न जर केला तर निष्कर्ष निष्पन्न करता येत नाही, निगमित करता येत नाही, त्याचं अनुमान आपल्याला काढता येत नाही. म्हणून प्रयोग त्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना प्रथमतः मी म्हणतो की समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, या सगळ्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र असं आपण संबोधू. या सामाजिक शास्त्रामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांच्यावरती आपणाला प्रयोग करता येत नाही, ही प्रयोगाची मर्यादा आहे. समाजशास्त्रामधील एखादा सामाजिक जीवनावरती करणारा परिणाम असेल, एखाद्या नैसर्गिक घटनेतून समाजावरती जे काही परिणाम झालेले आहेत, बदल झालेले आहेत, त्याचा आपणाला पुन्हा प्रयोग करता येत नाही. कारण नैसर्गिक घटना घडवून आणणं आपल्या हातामध्ये नाही. या पृथ्वीच्या पोटामध्ये जे काही याआधी बदल झालेले असतील किंवा होत आहेत, होणार आहेत, ते निसर्गतःच होणार आहे. त्याच्यावरती बदल म्हणून आपणाला प्रयोग करता येणार नाही. नाहीतर मित्रहो, असं झालं असतं की पृथ्वी गोल आहे, आपणाला माहिती आहे. या सृष्टीमध्ये जेवढे म्हणून खंड, जेवढे म्हणून त्या खंडांमध्ये
मानवसृष्टी अस्तित्वात आहे, त्यांच्या त्यांच्या वाट्याला येणारी जी काही खनिज संपत्ती आहे ती प्रयोगानं आपणाला समान स्वरूपामध्ये आणता आली असती. एका बाजूला आपण म्हणतो की आखाती देशांमध्येच तेलाच्या खाणी आहेत, तिथंच तेलाच्या खाणी का? असा एक आपण प्रयोग करूयात की तेलाच्या खाणी अमेरिकेमध्ये जेवढ्या आहेत, आखाती देशामध्ये जेवढ्या आहेत, तेवढ्याच प्रयोगानं आपणाला आपल्या देशामध्ये निर्माण करता येतील का? नाही मित्र, ही प्रयोगाची एक मर्यादा आहे. प्रयोगाच्या अशा मर्यादा ज्यावेळेस आपणाला उघडपणे स्पष्ट करता येतात, त्यावेळेस या सृष्टीमध्ये जीवन जगत असताना ज्या वस्तूची आपल्याला गरज लागते त्याचा माणूस शोध घेत असतो. आणि असा शोध घेत असताना निसर्गतःच जेवढा म्हणून मुसळधार पाऊस पडतो तेवढा पाऊस प्रयोगानं आपणाला दुष्काळी भागात पाडता येत नाही. प्रयोगाची ही मित्र हो मर्यादा आहे. जर प्रयोगानं मुसळधार पर्जन्यवृष्टी जर करता आली असती तर या जगामध्ये कुठेच दुष्काळाला लोकांना सामोरं जावं लागलं नसतं. पण ते आपल्या हातामध्ये नाही. प्रयोगाची ही मर्यादा आहे. प्रयोगानं कृत्रिम पाऊस पाडता येतो हे मान्य आहे, परंतु निसर्गतः जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस कृत्रिम स्वरूपाचा पाडता येत नाही. आणि त्या कृत्रिम पावसानं आपल्या कायमच्या समस्या दूर करता येत नाहीत. ही प्रयोगाची मर्यादा आहे. इतिहासामध्ये एखादा प्रसंग घडून गेला असेल, अर्थशास्त्रामध्ये एखाद्या चलनाच्या संदर्भामध्ये, सोन्याच्या किमतीच्या संदर्भामध्ये जे जे काही झालेलं आहे त्या संदर्भामध्ये पुन्हा आपल्याला तशा प्रकारचे निर्णय घेऊन तशा प्रकाराची पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, कारगिलचं युद्ध अशा स्वरूपामध्ये पुन्हा आपल्याला प्रयोग करून बघूयात आपण काय घडतं आहे ते, त्याचे परिणाम कसे आहेत ते प्रयोग करता येत नाही. मित्रहो, प्रयोग करणं शक्य आहे, परंतु ते मानवी हिताच्या दृष्टीनं इष्ट नाही. जे इष्ट असतं ते शक्य नसतं आणि जे शक्य असतं ते इष्ट नसतं. हे प्रयोगाच्या संदर्भामध्ये लिमिट्स आहेत, मर्यादा आहेत, किंवा त्यालाच आपण प्रयोगाचे तोटे असं म्हणूयात. लिमिट्स कोणत्या आहेत पहा. की इष्ट आहे, जे चांगलं आहे, की आकाशातील ग्रह ताऱ्यांचं ऑब्झर्वेशन करून त्याच्यावरती प्रयोग करून तेथील सगळी माहिती आपणाला पृथ्वीवरती आजच्या 21व्या शतकामध्ये मिळवता येते का, या संदर्भामध्ये संशोधन चालू आहे. सूर्य या ग्रहाच्या संदर्भामध्ये, चंद्र या ग्रहाच्या संदर्भामध्ये, मंगळावरती जीवसृष्टी आहे की नाही या संदर्भामध्ये जे हायपोथेसिस केले जातात, या सगळ्या हायपोथेसिसच्या संदर्भामध्ये फार चांगली गोष्ट आहे. आपल्याला नवीन माहिती मिळाली तर सूर्य हा ग्रह कसा आहे वगैरे. हो, पण असं सॅटेलाइट आणखीन तयार करता आलं नाही की त्या सूर्य या ग्रहावरती आपल्याला जाता येईल. कारण सूर्याची असणारी उष्णता, सूर्य स्थिर आहे, सर्व ग्रह त्याच्यावरती फिरतात. चंद्रावरती माणूस गेलेला आहे, मंगळावरती त्या ठिकाणी संशोधन चालू आहे. इतर ग्रहांच्या संदर्भामध्ये असंख्य ग्रह आकाशामध्ये आहेत. त्या संदर्भामध्ये आपलं संशोधन जर करायचं म्हटलं तर त्याच्यावरती मर्यादा येतात. ती जरी चांगली गोष्ट असली तरी ते शक्य नाही. आता जे शक्य आहे पण ते चांगलं नसतं. पहा, विषप्राशनाचा प्रयोग एखाद्या माणसावरती आपल्याला करता येतो, शक्य आहे प्रयोग करणं, परंतु त्याचे परिणाम निरीक्षणाच्या फायद्या तोट्यांमध्ये आपण हे एक उदाहरण घेतलं होतं की विषारी सर्पदंश माणसाला झाल्यानंतर किती वेळामध्ये कसा माणूस तडफडून मरतो याचं निरीक्षण, याचा प्रयोग आपल्याला करता येईल, परंतु तो इष्ट नाही. पण एक मात्र निश्चित की माणूस मेलेला आहे किंवा उंदीर मेलेला आहे. मग तो उंदीर का मेला?
म्हातारा होऊन मेला, विष त्यानं खाऊन मेला, की आणखी कोणत्या कारणाने मेला, या संदर्भामध्ये आपल्याला प्रयोग करता येत नाही. प्रयोगाच्या संदर्भामध्ये एक आपल्याला दिशा निश्चित करता येईल, ती अशी की कारणाकडून कार्याकडे जाता येतं. प्रयोगाची दिशा पहा, कारणाकडून कार्याकडे जाता येतं, परंतु कार्याकडून प्रयोगामध्ये कारणाकडे जाता येत नाही, ही एक मर्यादा आहे. निरीक्षणामध्ये आपण सहज निरीक्षण, अगदी सामान्यातला सामान्य माणूस या निसर्गातील घटनांचं निरीक्षण करू शकतो, परंतु प्रयोगामध्ये मात्र सामान्य माणसाचं काम त्या ठिकाणी चालत नाही. कारण प्रयोगामध्ये जिज्ञासा वृत्ती असावी लागते, प्रखर बुद्धिमत्ता असावी लागते, एकाग्रता असावी लागते, चिंतन असावं लागतं, संयम असावा लागतो आणि कृतीची त्याला जोड असावी लागते. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्रितपणे येतात, त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रयोग करता प्रयोग करेल. नाहीतर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला अशा प्रकाराचा प्रयोग करता येणार नाही. कारण प्रयोग शाळेमध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस जास्तीत जास्त प्रयोग एकतर रसायनशास्त्रामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये केले जातात, त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये विज्ञानातील जी काही शास्त्र आहेत त्या सर्व शास्त्रांमध्ये प्रयोगच केले जातात. सामाजिक शास्त्रामध्ये प्रयोग करता येत नाहीत, कारण ती एक मर्यादा आहे. आणि म्हणून प्रयोगाने ज्यावेळेस निष्कर्ष काढले जातात, त्यावेळेस ते निष्कर्ष संभाव्य स्वरूपाचे नसतात, तर ते सत्य स्वरूपाचे असतात. आणि म्हणून प्रयोगाचा तो एक फायदा आहे. आधी ज्या गोष्टींची आपण चर्चा केली, जे इष्ट आहे पण शक्य नाही, जे शक्य आहे पण इष्ट नाही, परिणामांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना आधी कारण आणि नंतर मग कार्य असतं, पण कारणाकडून कार्याकडे जात असताना कार्याकडून आपल्याला कारणाकडे जाता येत नाही. आणि या ठिकाणी बुद्धिमान व्यक्तीचीच गरज असते. कारण प्रयोग हा मनामध्ये कोणतीही संकल्पना आपल्याला आली आणि लगेच तिच्यावरती प्रयोग आपण केला असं होत नाही. कारण प्रयोग हा पूर्वनियोजित असतो. नियोजन जर नसेल तर कोणालाही प्रयोग करता येत नाही. आणि साधन सामुग्रीची जर त्रुटी असेल तर प्रयोग करता येत नाही. कारण साधन सामुग्रीची जिथं कमी असते तिथं प्रयोग आपला यशस्वी होत नाही. आणि म्हणून कोणताही प्रयोग करत असताना साधन सामुग्रीची जमवाजमव करूनच प्रयोगाला सुरुवात करावी. कारण नाहीतर ती प्रयोगाची मर्यादा ठरेल, प्रयोगाचा तो तोटा ठरेल. आणि म्हणून कोणालाही प्रयोग करता येत नाही. सामान्य माणसाला निरीक्षण करता येईल, सामान्य माणसाला प्रयोग करता येत नाही. प्रयोगाची सुरुवात ही निरीक्षणापासूनच होते आणि प्रयोगाचा शेवट हा निरीक्षणामध्येच होतो. म्हणजेच प्रयोग हा स्वाभाविक असा नाही. कारण प्रयोग करता म्हणजे निरीक्षक त्या ठिकाणी असावा लागतो. निरीक्षक असल्यानंतर निसर्गातील घटनांचं ज्या पद्धतीनं निरीक्षण करता येतं त्या पद्धतीनं प्रयोग करता येत नाही. पण प्रयोगाच्या आधी निरीक्षण असतं. कारण निरीक्षणातून सिद्धांत कल्पना निर्माण होते, सिद्धांत कल्पनेतून सिद्धता आपणाला देता येते. त्याची सिद्धी, प्रचिती आणि स्पष्टीकरणापर्यंत ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस प्रयोग यशस्वी होतो. आणि म्हणून प्रयोगाचा शेवटही कशामध्ये होतो तर निरीक्षणामध्ये होतो. प्रयोगाची सुरुवात निरीक्षणानं करून मध्येच आपण जर निष्कर्ष काढून वेगळं व्हायचं ठरवलं तर तो निष्कर्ष अंतिम कारण घटनेचं ठरू शकणार नाही किंवा अंतिम सत्य असू शकणार नाही. आणि म्हणून घटनेचं अंतिम सत्य जर स्पष्ट करायचं असेल तर त्याला निरीक्षणाचीच जोड द्यावी लागते. म्हणजे सुरुवातही निरीक्षणामध्ये आणि शेवटही त्याचा प्रयोगाचा निरीक्षणामध्ये होतो. म्हणून प्रयोग ही स्वाभाविक प्रक्रिया नाही. पण प्रयोग हा मर्यादित स्वरूपाचा असल्यानं तो निरीक्षणावरतीच
अवलंबून असतो, कारण निरीक्षणाचा आधार प्रयोगाला घ्यावा लागतो. म्हणून या दोन संकल्पना या ठिकाणी चर्चेला घेत असताना व्यापकता ही निरीक्षणाची असेल तर मर्यादितपणा हा प्रयोगाचा असेल, हे आपण स्पष्ट केलेलं आहे. आणि मग याच्यातूनच म्हणजे निरीक्षणाचाच भाग हा प्रयोग असतो, म्हणून याला कधीकधी प्रायोगिक निरीक्षण असंही म्हटलं जातं. स्वतंत्रपणे आपण प्रयोग म्हणून प्रचलित जो शब्दप्रयोग आहे तो शब्दप्रयोग आपण ओळखतो. प्रयोग म्हणजे काय, की निसर्गाला प्रश्न करणे, नियंत्रित वातावरणामध्ये बदल करणे वगैरे वगैरे आपण व्याख्या उलटणं वगैरे केलेली आपण पाहिलेली आहे. मग प्रयोगाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप निरीक्षणापेक्षा मर्यादित जरी असलं तरी निरीक्षण आणि प्रयोग या दोन्हीही वास्तविक आधारांचा परस्पर संबंध हा अन्योन्य संबंधासारखा आहे. कारण परस्पर संबंध या दोन्हींचा असतो, म्हणून आपण घटनेची कारणं शोधत असतो, नव्हे सत्याप्रत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सत्य आपल्याला जे सापडतं तर या दोन वास्तविक आधारापासून सापडतं. मित्रहो, या दोन्हीही कन्सेप्ट म्हणजेच निरीक्षणाचे जे वास्तविक आधार आहेत ते विज्ञानाचे जे वास्तविक आधार आहेत त्याच्यामध्ये पहिला निरीक्षण आणि दुसरा प्रयोग, या दोन्हींचीही आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आपण या ठिकाणी या युनिटला, या प्रकरणाला आज पूर्णविराम देऊयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन युनिटला आपण सुरुवात करूया. धन्यवाद.